हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, आज ना आपण आहे ना एक दिवसाचा नाश्त्याचा प्रश्न सोडवणार आहोत. जो सपाट आज आपण करत आहोत नाश्त्याची एक रेसिपी. ती आहे हलकी फुलकी मस्त जाळीदार अशी मसाला रवा आंबोळी. मस्त झटपट होणारी आहे. जास्त काही तामझाम नाही, जास्त काही इन्ग्रेडियंट्स नाही. घरी जे अवेलेबल इन्ग्रेडियंट्स आहेत त्यातनंच आपण पटकीने हे करणार आहोत. बरं, आता ना ही जी आंबोळी आहे ही तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. आणि फक्त नाश्ताच नाही तर रात्रीच्या जेवणाला सुद्धा काही हलकं फुलकं खायचं असेल तर त्या वेळेला नक्कीच उपयोगी आहे. आणि ही जी आंबोळी आहे ती तुम्ही कुठल्याही चटणीबरोबर खाऊ शकता. डिस्क्रिप्शनमध्ये मी भरपूर आहे ना चटणीच्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेल्या आहेत. नक्कीच चेक करा. थँक्यू. 3, 2, 1. आंबोळीसाठी आपण एक पातेलं घेतलेलं आहे. त्यातनं 1 बाऊल आपण बारीक रवा घेतला आहे. वाटीचं प्रमाण घेतलं तर 1.5 वाटी बारीक रवा, पाव बाऊल पोहे, पाव बाऊल दही, अर्धा ते पाऊण बाऊल आपण याच्यात पाणी घालणार आहे आणि हे सगळं असं मिक्स करून ठेवणार आहे. अर्धा बाऊल पाणी घातलं आपण आणि अजून अर्धा घालूयात कारण मिश्रण थोडंसं घट्ट झालं. आता फक्त मिक्स करूया. आता रवा भिजण्यासाठी आपण आहे ना झाकण ठेवून अर्धा तास बाजूला ठेवूया. बरोबर अर्धा तास झाला, चेक करूया. रवा आपला मस्त भिजलेला आहे. आता आपण हे मिश्रण ना मिक्सरमध्ये काढून घेऊया. आंबोळीचं मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये काढायचं आहे म्हणून आपण काय केलं आहे की मिश्रण सगळं काढून घेतल्यावर त्यातनं चवीप्रमाणे मीठ, 3 लसणाच्या पाकळ्या, 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर, चिमूटभर हिंग, 1 चमचा तेल, पाव चमचा खायचा सोडा. आता आपण हे मिश्रण आहे ना फिरवून घेऊयात. पण जास्त वेळ फिरवायचं नाही, नुसतं मिक्स होण्यापुरतं फिरवायचं. आंबोळीचं पीठ आपण छान बारीक करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असं एकसारखं झालंय. आता आपण आहे ना हे पीठ पातेल्यात काढू आणि आंबोळी करून घेऊया. आंबोळी करण्यासाठी आपण आहे ना तवा ठेवलाय तापवायला. आता अगदी थोडंसं तेल टाकूया आणि हे फक्त ना असं स्प्रेड करूयात आणि तवा चांगला कडकडीत गरम करून घेऊया. आता आपण आहे ना आंबोळीचं मिश्रण ह्याच्यावर टाकून घेऊ. आता मिश्रण टाकताना तुम्ही आवाज तर ऐकलाच, असा चुर्र आला तसाच पाहिजे आणि अगदी हलक्या हाताने फक्त स्प्रेड करूयात आणि थोडीशी जाडसर ठेवायची आणि थोडंसं मीडियम गॅस ठेवायचा, म्हणजे फ्लेम मीडियम ठेवायची. 1-2 मिनटं झालेत. आपण आहे ना आता चेक करून घेऊया. हे बघा मस्तपैकी अशी जाळी पडलेली आहे. आता दुसऱ्या साईडने पण अगदी 30 सेकंद फक्त भाजून घेऊया. 30 सेकंद झाले, आपण चेक करूया. येस, मस्तपैकी आहे ना भाजलं गेलेलं आहे आंबोळी. अशा पद्धतीने आपण आहे ना बाकीच्या आंबोळ्या सुद्धा करून घेऊया. फ्रेंड्स, आपल्या ना मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार अशा आहे ना मसाला रवा आंबोळी तयार झालेल्या आहेत आणि मी तुम्हाला ना एक दाखवते. फक्त इतकी छान अशी सॉफ्ट झालेली आहे आणि आपण या ज्या आंबोळ्या आहेत त्या पांढऱ्या चटणीबरोबर म्हणजे व्हाईट चटणीबरोबर सर्व केलेली आहे. चटणीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे.